आजच्या आपल्या भेटीचा हेतू जयंतरावने सांगितलाय, पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपा विरुद्ध कोणी लढू शकत नाही, हे अजिंक्य आहे. तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे, तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवून दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत. त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत. इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला, मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे, त्याच्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत, हेमंत देसाई आहेत, प्रशांत कदम आहेत, अशोकराव वानखेडे आहेत, रवीश कुमार, हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली. त्याच्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं. आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती. आर्थिकदृष्ट्या असेल, यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा, ही विषम लढाई तर होतीच, पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे. आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये, ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काही आता मोदी सरकार होतं ते आता एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आता ते जे काही तिकडे खडबड झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षांनी म्हटलंय की 288 जागा काँग्रेस पक्ष लढेल. दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, परंतु प्रदेश अध्यक्ष मात्र वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेताय, एक ताकद दाखवत आहे, मात्र काँग्रेसचे अध्यक्ष वेगळी भूमिका पाहिजे. जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे. आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाविषयी निर्णय देताना निवडून आलेल्या सदस्यांची संख्या लक्षात घेते, त्याच्या हिशोबाने ते निर्णय दिला होता. आता आपल्या पक्षाच्या त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे. नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या, कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेले. एक प्रश्न होता, बेसिकली आज जे तुम्ही पहिली मिटिंग घेतली, गेले 2 दिवस 3 दिवस एक नरेटिव्ह तिकडनं बीजेपी कसं सेट होत आहे की जे काय फेक नरेटिव्ह होतं त्याला आम्ही काउंटर करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी आम्ही जनतेत जाणार आहोत. वोट जे काय जिहाद होतं त्याच्या विरोधात आम्ही लोकांकडे जाऊन बोलणार आहोत. तर ओव्हरऑल महाविकास आघाडी याची ह्या संदर्भातली भूमिका नाही. वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत. त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी
त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागले आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काही जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंशात्य म्हणजे पुढे करणार आहेत का? विरोधकांकडून संविधान बद्दलचं फेक नॅरेटिव्ह जे आहे ते फेक नॅरेटिव्ह तयार केलं गेलं असं काय मला परत प्लीज. नव्याच्या नेत्यांकडून संविधान सत्ताविषयीचं नॅरेटिव्ह जे आहे ते फेक करण्यात आलं आणि त्याचा फक्त आम्हाला बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळाले आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांनी जरा मंथन बीजेपी मंथन कर रही है कि हम चुनाव हारे नहीं है, हम कहीं न कहीं नैरेटिव के कारण चुनाव हार रहे हैं और हमारे खिलाफ एक गलत नैरेटिव तैयार किया जाए. मतलब क्या? उनका कहना है कि 405 का जो नारा था संविधान बदलने का, वो गलत नैरेटिव. तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि आप उन्हें संविधान बदलना है. फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे. मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? बीच कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था. हाँ एक मिनिट जरा मराठी. मराठी मतं तेवढी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात. खरंच मराठी मतांचं काय आणि यम फॅक्टर का? मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? त्याचं म्हणणं यम फॅक्टर खूप चालला अडचण. एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो यावेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात एकत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईचा मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरे जावं लागेल. इंडिया आघाडीचे पंतप्रधान चेहरा नव्हता वारंवार त्याची टीका केली गेली. असंच महाविकासचे बोलत आहेत की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि यांच्या मंत्र्यांचं त्यांच्याकडे कोण असतं पहिले ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते बसली 3 गावं, 2 काय एक बसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे, तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये.